अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत YouTubeचा आधीचा क्रायटेरिया काय होता मॉनिटायझेशनचा आणि आताचा 2026चा क्रायटेरिया काय आहे मॉनिटायझेशनचा, आणि याचबरोबर हाफ मॉनिटायझेशन काय आहे, फुल मॉनिटायझेशन काय आहे, आणि त्यासाठी आपल्याला कुठला क्रायटेरिया फॉलो करायचा आहे, आणि 2026 मध्ये YouTubeने जी गुड न्यूज दिलेली आहे ना ती काय आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता नवीन क्रिएटरसाठी अशी मोठी गुड न्यूज म्हटलं तरी चालतो, कारण खूप असे क्रिएटर्स आहेत जे की आता मनाने खचून जात असतील, व्हिडिओजला व्ह्यूज कमी येत आहेत, चॅनल ग्रो करत नाहीये. यासाठी आहे ना YouTubeने आता एवढी मोठी अशी बातमी दिलेली आहे, अपडेट दिलेला आहे. त्यामुळे आहे ना सगळे युट्यूबर्स जे आहेत छोटे मोठे ते सगळे आता खुश होणार आहेत. एवढी आनंदाची बातमी आहे. तुमचं अफिलिएट जे आहे ना ते कुठल्या कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतं आणि याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आता आपण या व्हिडिओला जास्त न लांबवता व्हिडिओला स्टार्ट करूया. पण हो, त्या अगोदर तुम्हालाही माहिती आहे काय करायचं आहे. तर चला मग माझ्या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मला छान असं मोटिवेशन देऊन जातं आणि मी असे छान छान व्हिडिओज तुमच्या बरोबर घेऊन येते आणि युट्यूबचे असे नवनवीन अपडेट्स जे आहेत ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. तर चला आता जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बरं, आता खूप लोकांना असं वाटतं बरं की युट्यूबर्स म्हणजे काय, त्यांना घरीच बसायचं आहे, त्यांना कुठला क्रायटेरिया नसतो, त्यांना कुठला टास्क नसतो, त्यांना काय फक्त एक व्हिडिओ बनवायचा आहे, अपलोड करायचा आहे, व्ह्यूज घ्यायचे आहे, झालं त्यांचं चॅनल तर आपोआपच मॉनिटायझेशनची प्रोसेस फॉलो करून घेतं. पण त्यांना हे माहित नाहीये युट्यूबर्सला सुद्धा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया फॉलो करावा लागतो, त्यांना सुद्धा व्ह्यूज आणावे लागतात, त्यांना सुद्धा वॉच अवर्स कंप्लीट करावे लागतात. आणि या व्हिडिओमध्ये आज मी हेच सगळं काही सांगणार आहे. तर युट्यूबर नुसतं घरी बसून पैसे कमवत नाही, त्यांचं यामागे किती मेहनत असते आणि त्यांना कुठला क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की युट्यूबर्सला मेहनत नाहीये त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, कारण त्यांना सुद्धा कळेल की घरी बसून नुसता पैसा येत नाही. तर चला आता आपण पाहून घेऊया की मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे. सगळ्यात पहिले पाहूया, मॉनिटायझेशनचे 2 प्रकार आहेत, ते म्हणजे हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशन. तर हाफ मॉनिटायझेशन साठी काय क्रायटेरिया आहेत ते सगळ्यात पाहून घेऊया पहिले. आता हाफ मॉनिटायझेशन साठी ना 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 घंट्यांचा वॉच आवर कंप्लीट करावा लागतो इन 365 डेज. फुल मॉनिटायझेशन साठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट करावा लागतो 365 डेज मध्ये. ठीक आहे, आणि हे झालं लॉंग व्हिडिओसाठी. तर काही जण त्यांचं चॅनल ग्रो करतात फुल व्हिडिओज टाकून, तर काही जण शॉर्ट्स व्हिडिओवर सुद्धा चॅनल मॉनिटाईज होतं. तर शॉर्ट्स व्हिडिओसाठी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 3 मिलियन व्ह्यूज पाहिजेत 90 डेज मध्ये हाफ मॉनिटायझेशन साठी, आणि 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे 90 डेज मध्ये फुल मॉनिटायझेशन साठी. तर एवढा सगळा क्रायटेरिया असतो हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशन, आणि शॉर्ट साठी वेगळा क्रायटेरिया आहे आणि फुल व्हिडिओ साठी सुद्धा वेगळा क्रायटेरिया आहे. युट्यूबचा मेन रेव्हेन्यू जो आहे तो ऍड्स थ्रूच येतो, आणि हे फक्त आणि फक्त मिळायचं ते म्हणजे फुल मॉनिटायझेशन झालेल्यांनाच. पण आता 2026 मध्ये युट्यूबने हीच एक गुड न्यूज दिलेली आहे, हाच तो अपडेट आहे की आता तुम्हाला हाफ मॉनिटायझेशन वर सुद्धा युट्यूबचा रेव्हेन्यू मिळू शकतो. आता ते कसं हे आपण या व्हिडिओत पाहून घेऊया. पहिले ना YouTubeचं मॉनिटायझेशन झाल्यानंतर 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर सुद्धा 10,000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट करायला लागायचा, आणि त्यानंतरच तुमचं चॅनल वर आहे ना हे शॉपिंग अफिलिएटचं जे ऑप्शन आहे ना ते दिसायचं. तर आता या शॉपिंग अफिलिएटचा यूज कसा करायचा, तर आता माझ्याकडे एक एक्झाम्पल सांगते मी. आता एक एक्झाम्पल देऊन सांगते. आता मी हा एक माईक घेतलेला आहे आणि मी या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी यूज केलेल्या आहेत म्हणजे जसं की कानातले, हे टॉप,
किंवा हे माईक. तर याला मला आता टॅग करायचा आहे आणि टॅग केल्यानंतर माझ्या चॅनलवर जाऊन माझा व्हिडिओ पाहून ज्यांनी त्या टॅग केलेल्या प्रॉडक्टला क्लिक केलं आणि जेवढ्यांनी त्या प्रॉडक्टला क्लिक करून तो प्रॉडक्ट बाय केला, मला त्याचा काहीतरी असा बेनिफिट म्हणजे तर मला आहे ना त्या प्रॉडक्टवर काहीतरी अशी इन्कम जनरेट होते. तर त्यालाच शॉपिंग अफिलिएट असं म्हणतात. तर पहिले हे फक्त फुल मॉनिटायझेशन वाल्यांनाच हे जो शॉपिंग अफिलिएटचा ऑप्शन आहे ना तो ओपन व्हायचा. पण आता तसं राहिलं नाहीये. तर 2026चा गुड न्यूज आणि अपडेट जी आहे ते हीच आहे, की तुम्ही फक्त 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच अवर्सचा क्रायटेरिया जर कंप्लीट केला, तर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होणार आहे आणि तुम्ही याच्यावरून तुमचा रेव्हेन्यू जो आहे तो कमवू शकता. आता असे कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता? तर मिंत्रा, Amazon, फ्लिपकार्ट, शॉप्सी असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरून तुम्ही त्यांच्या ऑनलाईन शॉपिंगमधून कुठलाही एक प्रॉडक्ट टॅग केला आणि टॅग केलेल्या प्रॉडक्टवर जाऊन व्ह्युअर्सनी तुमच्या लिंकला दिल्यानंतर तो प्रॉडक्ट जर बाय केला तर तुम्हाला त्यामधून कमिशन मिळलं जातं आणि तुमची इन्कम जनरेट होऊ शकते. आता पहिले 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंट्यांचा वॉच अवर कंप्लीट केल्यानंतर सुद्धा 10,000 सबस्क्रायबर्स करावे लागायचे आणि तेव्हा हे ऑप्शन ओपन व्हायचं. पण आता तसं नाही आहे. फक्त आणि फक्त 500 सबस्क्रायबर आणि त्याचबरोबर 3000 घंट्यांचा वॉच अवर जर कंप्लीट झाला तर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होणार आहे आणि तुम्ही आता फटाफट जाऊन तुमच्या YT स्टुडिओमध्ये हे ऑप्शन चेक करा तुम्हाला ओपन होत आहे का आणि हाफ मॉनिटायझेशनच्या प्रोसेससाठी अप्लाय करून टाका. कारण हाफ मॉनिटायझेशनवर जर तुम्हाला इन्कम जनरेट होत असेल, आता आपला YouTubeवर येण्याचा मेन मोटोच आहे की इन्कम जनरेट करून घेणे. तर हाफ मॉनिटायझेशनने सुद्धा आपण इन्कम जनरेट करून घेत आहोत. तर याच्यापेक्षा मोठी संधी काय आहे? तर म्हणून तुम्ही जा आणि तुमच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन हे फटाफट ना तुम्ही ऑन करून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा सुद्धा बेनिफिट घेता येईल. आता ज्यांचं कुणाचं चॅनल हाफ मॉनिटायझेशनच्या जवळ येत आहे त्यांनी फास्ट अशी प्रोसेस स्टार्ट करा. हाफ मॉनिटायझेशनला अप्लाय करा म्हणजे तुमची घरी बसून अशी इन्कम जनरेट होईल. आता शॉपिंग अफिलिएटने तुमची अर्निंगची जर्नी आहे ना ती पटापट अशी जाऊन स्टार्ट करून घ्या आणि ही खूप छान अशी YouTubeने संधी दिलेली आहे. त्या संधीचं छान सोनं करून घ्या कारण खूप छान इन्कम जनरेट होते आणि होते इन्कम जनरेट. तुम्ही हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ना त्यांचा यूज करून तुम्ही तुमचं चॅनल सुद्धा मॉनिटायझेशनचा फुल मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता आणि त्याचबरोबर घरी बसल्या इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. बरं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की कुठल्या कारणांमुळे तुमचं शॉपिंग अफिलिएटचं जे ऑप्शन आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. तर बघा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये कुठले प्रॉडक्ट यूज केलेले आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी माझी इयरिंग्स, हे जो माईक आहे तो, हा टॉप आणि मी लिपस्टिक यूज केलेली आहे. या प्रोडक्ट्सलाच तुम्हाला टॅग करायचं आहे. भलते-सलते दुसरे कुठलेही प्रोडक्ट त्यामध्ये ॲड करू नका. जर तुम्ही नेहमी वारंवार तुम्ही असंच करत असाल, कुठलेही प्रोडक्ट त्यामध्ये तुम्ही टॅग करत असेल, तुम्ही या व्हिडिओत न यूज केलेले सुद्धा प्रोडक्ट जर तुम्ही टॅग करत असेल, तर तुमचा शॉपिंग अफिलिएटचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन रिजेक्ट होऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची काळजी घ्या कारण तुम्ही ज्याचा रिव्ह्यू करत आहे त्याच प्रोडक्टचं तुम्ही त्यामध्ये टॅग केलं पाहिजे. नाहीतर तुमचा जो शॉपिंग अफिलिएटचा ऑप्शन आहे तो रिजेक्ट होऊ शकतो. तर ही एक काळजी घ्यायला पाहिजे. बरं, आता कुणासाठी ही प्रोसेस नाहीये, तर किड्स आणि म्युझिक चॅनल जे आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन ऑन होणार नाही आहे. फक्त जे व्हिडिओज अडल्टसाठी म्हणजे मोठ्यांसाठी बनवलेले आहेत त्यांनाच हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्यांच्यासाठीच हाफ मॉनिटायझेशनची प्रोसेस आहे आणि त्यांनाच तो हाफ मॉनिटायझेशनच्या प्रोसेसला ते फॉलो करू शकतात आणि त्यांना हा अफिलिएट ऑप्शन जे आहेत ते ऑन करता येईल. बाकीचे हे जे किड्स चॅनल आणि म्युझिकच्या चॅनलसाठी जे कोणी म्युझिकचे आणि किड्सचे जे चॅनल आहेत त्यांना हा ऑप्शन ओपन होणार नाहीये.
ठीक आहे. चला तर मग आशा करते तुम्हाला या व्हिडिओत जे पॉइंट सांगितले ते लक्षात आले असतील आणि तुम्ही याचा यूज नक्कीच तुमच्या व्हिडिओजमध्ये बनवताना करणार आणि पटापट जाऊन तुम्ही तुमचा हाफ मॉनिटायझेशनला अप्लाय करसाल अशी सुद्धा अपेक्षा करते. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.